उन्हाळा सुरू झाला की वेळ लागते वर्षभर साठवणाऱ्या पदार्थाचं. त्यात सर्वांचे आवडते म्हणजे कुरकुरीत पांढरे शुभ्र वेफर. बरेचदा चिप्स लाल पडतात किंवा मऊ पडतात. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे चिप्स सुकल्यानंतर काळपट सुद्धा दिसतात. पण आता टेन्शन घेऊ नका. हा बघा तळलेला चिप्स कसा दुप्पट तिप्पट फुललेला आहे, आतपर्यंत कुरकुरीत झालेला आहे. हा आवाज सांगतो चिप्स किती खणखणीत आणि टेस्टी झालेले आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले 5 किलो बटाट्यापासून खणखणीत आणि टेस्टी झालेले वेफर. खास ट्रिक वापरून बनवले. वेफर बनवण्यासाठी नवीन आणि आकाराने मोठे असलेलेच बटाटे वापरावे. आता एका पिलरच्या साहाय्याने किंवा छिन्नीच्या साहाय्याने सर्व बटाटे छिलून घेऊ. बटाटा सोलणं झाला की लगेच पाण्याने भरलेल्या एका स्टीलच्या टोपल्यामध्ये सर्व बटाटे सोलून टाकायचे, जेणेकरून सोललेले बटाटे काळे पडणार नाही. ही छोटीशी टीप खूप महत्त्वाची आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे चिप्स पाडणे. या ठिकाणी मी बटाटा चिप्स पाडणी घेतलेली आहे, जी एका बाजूने प्लेन आणि दुसऱ्या बाजूने डिझाईन आहे. मला वैयक्तिकरित्या प्लेन चिप्स जास्त आवडतात, म्हणून मी इथे जास्त प्लेन पाडलेले आहे. पण तुम्हाला दाखवण्यासाठी काही मी डिझाईनचे चिप्ससुद्धा पाडलेले आहे. बघा किती सुंदर दिसत आहे ना हे वेफर. खरंच मंडळी, एखादी गृहिणी जेव्हा चिप्स बनवायला बसते ना, तेव्हा तिच्या मनात एकच विचार असते की माझे चिप्स लाल पडू नये आणि ते एकदम पांढरे शुभ्र असावं. कारण वर्षभराची मेहनत त्या रंगावर अवलंबून असते. घरी पाहुणे आले किंवा कोणाला उपवास असला तर चिप्स तळून देताना पांढरा शुभ्र चिप्स असला तर आपल्याला तळून देताना आनंद होतो. जर तुम्हाला अतिशय पांढरे शुभ्र वेफर हवे असेल तर चिप्स पाडल्यावर ते रात्रभर गच्च भरलेल्या पाण्याच्या टोपल्यात ठेवा. त्यामुळे त्यातील उरलेला टाच पूर्णपणे निघून जाईल. या ठिकाणी मी एका टोपल्यामध्येच फक्त तुरटी वापरली. तुरटी फक्त पाण्यात 2 ते 3 वेळा फिरवून घ्यावी. तुरटीचे तुकडे पाण्यात टाकू नका, कारण जास्त तुरटी चिप्स लाल आणि कडक होण्याची शक्यता असते. रात्रभर भिजत ठेवलेले चिप्स 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे. जोपर्यंत पांढरट पाणी किंवा स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. यामुळे चिप्स पांढरे राहतात. या ठिकाणी मी एक जाड बुडाचा जर्मटचा गंज घेतला. त्यामध्ये मी भरपूर स्वच्छ पाणी टाकले. या ठिकाणी उपवासासाठी वापरणारे बीट ते म्हणजे शेंदा नमक वापरणार आहे. कोणाकोणाला खूप भीती वाटते शेंदा नमक टाकल्यामुळे आपले चिप्स लाल तर होणार नाही. शेंदा नमक 100% शुद्ध असते. शेंदा नमक वापरा, त्यामुळे एकही चिप्स लाल पडणार नाही. 2 चम्मच उपासाचे मीठ टाकून छान असे फिरवून घेतले आणि चमच्याने थोडेसे पाणी हातावर घेऊन चाकून बघितले मीठ बरोबर आहे की नाही. सर्व धुतलेले चिप्स पाण्यामध्ये टाकून देऊ. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी पाण्यामध्ये सर्व चिप्स टाकून दिले. गॅस पेटवला. गॅसचा पॉवर सध्या मोठा ठेवायचा. त्यावर हा चिप्सचा गंज ठेवून अर्धा तास उकळी येऊ द्यायची. अर्ध्या तासानं छान वाफ आली की आपले चिप्स छान हलवून घ्या. सध्या जरी चिप्स शिजायचे आहे, 15 मिनिटं अजून शिजू द्यायची गरज आहे. आता 15 मिनिटांनी बघू चिप्स शिजले की नाही. हाताने असे दाबून बघायचे. चिप्स छान शिजलेले आहे. आता हे गरम चिप्स चाळणीवर काढून घेऊ आणि जास्तीचे पाणी निथळू देऊ. या पद्धतीने चिप्स बनवले तर एकही चिप्स लाल पडणार नाही आणि समोरचा व्यक्ती तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. हे चिप्स थोडे नितळल्यानंतर तुम्ही फॅन खालीही ही चिप्स वाळवू शकता किंवा उन्हामध्येही सुकवले तरीही चालेल. घरामध्ये सुकवले किंवा उन्हात सुकवले तरीही चिप्स पांढरे शुभ्र होणार. आता या ठिकाणी सर्व चिप्स कापडावर टाकून एक एक असे सुकण्यासाठी ठेवू. थोडी मेहनत लागेल पण खायला एकदम जबरदस्त लागणार. आता या ठिकाणी मी सुरुवातीला तुरटी न वापरता चिप्स उकडण्यासाठी ठेवले. पण चिप्स अर्ध्या तासामध्ये छान शिजून आले आणि तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र चिप्स झालेले आहे. हे सर्व चिप्स मी उन्हामध्ये सुकण्यासाठी टाकले. पूर्ण दिवसभर ऊन दिल्यानंतर कडकडीत असे सुकवून आलेले चिप्स. दुसऱ्या दिवशी सुद्धा मी कडकडीत ऊन दिली. त्यामुळे व्हिटॅमिन सी आपल्या चिप्सला लागतात आणि चिप्स खराब वर्षभर होत नाही. या ठिकाणी मी एक कढई घेतली. कढईमध्ये थोडे तेल टाकले आणि चिप्स तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवते. या ठिकाणी मी सरसोच्या तेलामध्ये तळले म्हणून थोडेसे पिवळट दिसत आहे.
छान अशा शेंगदाणा तेलामध्ये तळले की पांढरे शुभ्र असे चिप्स तयार होतात. एकदा बनवले आलूचे चिप्स तर वर्षभर खाण्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. हेल्दी खा, हेल्दी रहा. जातांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.